पाऊस रखडल्यानं जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्यात। शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पेरणी योग्य पावसाशिवाय पेरण्या न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन आहे। त्यामुळे पाऊस रखडल्यानं जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। मृग नक्षत्राला सुरुवात होऊन 8 दिवस उलटलेत। पेरणी लायक पाऊस झाला नसल्याने शेतकरी मात्र सध्या चिंतेत आहे। संपूर्ण जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांनी शेतीचे मशागत पूर्ण केलेली आहेत आणि या ठिकाणी हळदीचे असेल, सोयाबीनचे असेल, अनेक या ठिकाणी सोयाबीन शेतकऱ्यांनी शेतीची मशागती पूर्ण केलेली आहेत आणि पैसे भरून बी भरण देखील या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं 75 ml किंवा 100 ml पर्यंत पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी कृषी विभागाने आवाहन करण्यात आलेलं आहे। शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करू लागलेला आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। तर पेरणी योग्य पावसाशिवाय पेरण्या करू नका असं आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलंय। पाऊस रखडल्यानं अल्निनोचा प्रभाव सध्या पाहायला मिळतोय। पावसाची प्रगती ही संथ गतीने होते, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसातला पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो। परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये।